नागपूरसह संपूर्ण विदर्भात एप्रिल महिन्यातच पारा प्रचंड वाढलाय। विदर्भात काही ठिकाणी तर तापमान 46 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय। ऊन, उकाडा आणि तापलेला सूर्य यामुळे सगळ्यांच्या अंगाची लाही होते। विदर्भात उन्हानं अंगाची लाही। पारा 46 अंशावर गेल्यानं सर्वत्र त्राही। सूर्य कोपलाय, विदर्भ तापलाय। पारा 40 पार, नागरिक बेजार। विदर्भातील अनेक शहरात आता तापमान 46 अंशाच्या पार गेलंय। डोक्यावर तापलेला सूर्य आणि अंगाची लाही करणाऱ्या उन्हामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक शहरात दिवसा ढवळ्या रस्ते निर्मनुष्य दिसतायत। मार्च किंवा एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच तापमानात इतकी वाढ झाली आहे। असं असतानाही यापूर्वीही अनेकदा पारा 47 अंशावर गेल्याचा इतिहास आहे। या संदर्भातली अधिकृत माहिती हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर प्रवीण कुमार यांनी दिली आहे। उत्तर पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्याचं तापमान अधिक। बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात दिलासा देणारी परिस्थिती नाही। एप्रिल महिन्यातच अनेक ठिकाणी पारा 46 अंशाच्या वर जाण्याची हीच कारणं आहेत। तळपत्या सूर्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे। यावर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय। वातानुकूलित यंत्रणा असलेल्या खोल्या, ORS आणि शरीरातील तापमान कमी करणारी औषधं। तर या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे नागपूर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी। आम्हाला महाराष्ट्र सरकार, आमचे सेक्रेटरी आणि आमचे कमिशनर सर आहे या आणि आमचे अधिष्ठाता डॉक्टर राजगेजबी सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इथे आम्ही 10 बेडेड कोड वॉर्ड तयार केलेला वार्ड नंबर 23मध्ये। आणि त्या कोड वॉर्डमध्ये आम्हाला आमची एक SOP आहे, म्हणजे पेशंट आल्याच्यानंतर त्याला लवकरात लवकर कशी ट्रीटमेंट घेता येईल। म्हणजे पेशंट आल्याच्यानंतर त्याला लवकरात लवकर थंड वातावरण राहायला पाहिजे, त्यासाठी तिथे AC आणि कूलर लागलेलं आहे। आणि टेम्परेचर लवकर कमी करण्यासाठी तिथे आईस पॅक आहे, म्हणजे जसं आपल्या ॲक्झिलामध्ये आणि आईस पॅक ठेवून टेम्परेचर लवकर कमी करता येईल। तिथे बाथ टब ठेवण्यात आलेला आहे, स्प्रिंकलर आहे, म्हणजे पाणी टाकून लवकर टेम्परेचर कसं करता येईल। आणि तिथे कंटिन्युअस डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ ठेवलेला आहे। आणि इंजेक्शन पण, म्हणजे काही पेशंटला जर जास्त स्ट्रोकमुळे जास्त जर सिरियस प्रॉब्लेम झाला तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी, सगळ्या औषधी, सगळ्या सलाईज आणि सगळे इंजेक्शन हे आमच्या अधिष्ठाता सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सगळं तिथे अवेलेबल केलेलं आहे। आता तापमान इतकं वाढलंय की घरातील AC देखील काम करत नाही, तर कारमधील देखील AC काम कसे करणार। आर्द्रतेमध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे सूर्यास्तानंतरही गरमीपासून दिलासा मिळतच नाही, तर AC काम करत नसल्यानं गैरसोय होत असल्याचं कॅब चालकांचं म्हणणं आहे। बाहेर निघत होते ते दुपारी बाहेर येऊ बी शकत नाही, एवढं उन्हाचं टेम्परेचर वाढलं आहे ना की लहान मुलं म्हणा किंवा बुजुर्ग लोक म्हणा, त्यांना या उन्हाचं एवढा मोठा म्हणजे थोडं हे दास्ती बसते। एवढं ऊन सध्या एवढं, आणि आम्ही गाड्या चालवतो, ओला उबेर झालं तर आम्ही सध्या आता टेम्परेचरमध्ये 1-2 वरच चालू होतो, आता 4 वर केलं तरी गाडी गरम ते गरमच राहते। उन्हाचं जे टेम्परेचर वाढत आहे दिवसेंदिवस, याच्यामुळे जे गाडीचं टेम्परेचर आम्ही 2 वर किंवा 1 वर चालू ठेवत होतो, आज ते 3 वर पण ठेवत आहे सुद्धा, तरी पण टेम्परेचर कमी होत नाही आणि गरमी वाढतच चालली आहे पुन्हा। आणि टेम्परेचर असं होत आहे की घराच्या बाहेर निघणं मुश्किल आहे। नाही, असं काहीच नाही आढळत। 2 व्हीलर तर आतापर्यंत आम्हाला दिसते नाही। जेव्हा आम्ही 4 व्हीलरनं घुमतो तरी आम्हाला असं वाटते की घरी जाऊन बसावे, म्हणजे एवढी ऊन आहे। म्हणजे AC पण सुद्धा गाडीची काम करत नाही। गेस्ट लोकांना न्यायचं कसं न्यायचं हे आम्हाला विचार येते कधी। उष्णतेची लाट आल्यानं प्रशासनानं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली, तसंच खासगी कार्यालयांमधील कामकाजाच्या वेळांमध्येही बदल झालाय। यामुळे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळालाय। थोड्या वेळ बसते म्हटलं, म्हणजे ऑफिसमध्ये आलो पुन्हा घरी पोहोचलो तरी असं वाटते की पूर्ण जीव असा हलवून जातो, म्हणजे लूज मोशन खूप वाढलेलं आहे। AC असते तरी पण AC तितकं म्हणजे ACमधून आपण एकदम बाहेर निघालो आणि मग एकदम ऊन लागली आपल्याला, त्यामुळे लू लागते आपल्याला, त्याचा वेगळा त्रास होतोय। उन्हामध्ये जेव्हा गाडी चालवतो तेव्हा म्हणजे जी उन्हाची गरम हवा राहते ती पूर्ण डोळ्याला हे होते, त्रास होतो डोळ्याला, स्किनला त्रास होतो। आणि जेव्हा इंजिन गरम होतं पायाला पण भरपूर त्रास होतो गाडी चालवताना। एकीकडे सूर्य आग ओकत असताना प्रशासनानं देखील अनेक उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। अशातच दुसरीकडे येत्या 2 दिवसात वरुण राजा बरसणार अशी शक्यता आहे। यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार हे नक्की। मात्र उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी
आपलंही मुख्य कर्तव्य आहे.